प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा सस्पेन्सनं भरलेला असा एपिसोड. तर प्रेक्षकांनो इकडे एपिसोडच्या सुरुवातीला युगंधर म्हणत असतात, "शिल्पाताई, त्या इव्हेंटवाल्या माणसांना माझा नकार कळवून टाक, की मला यायला जमणार नाहीये असं सांगून टाक." तर आता शिल्पाताई बघत बसते बरं का अशी एकदा म्हणते, "अरे का असं अचानक तू तडकाफडकी निर्णय का घेतोयस? हा तुझा मान आहे, पण तू नाही का म्हणतोयस?" तर युगंधर म्हणतो, "ताई तुला म्हटलं ना, मी नाही येणार आहे, नाही जाणार आहे त्या इव्हेंटला, तर तू त्यांना फक्त ईमेल करायचं काम कर." असा युगंधर म्हणून तिकडनं जात असणार तोपर्यंत आनंदी हाक मारते, "मालक साहेब थांबा, थांबा ना, थोडा वेळ थांबा." असं म्हणते आणि लगेचच असा निर्णय नका देऊ. तर इकडे युगंधर म्हणतो, "थोडा वेळ थांबून काय होणार आहे? आज शेवटचा दिवस आहे. त्यांना कळवायला नको का?" तर आनंदी म्हणते, "बस थोडेच मिनिटं थांबा फक्त." आता प्रेक्षकांनो आनंदीच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे, पण युगंधरला वगैरे कळत नाहीये. तर इकडे माई म्हणतात, "अरे आनंदी म्हणतीये तर थांब ना थोडा वेळ." तर आनंदी म्हणते मनातल्या मनात, "पृथ्वीने ते पत्र वाचलं, की या घरातलं सगळं चित्र बदलणार आहे. तो स्वतःहून मालक साहेबांना त्या सोहळ्याला घेऊन जाईल." असं सगळं इथे आनंदीच्या डोक्यात चालू आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना आता आरती आली बरं का तिथे. "अरे तूही चालली आहे का मुंबईला पृथ्वीबरोबर?" असं इकडे ना आरतीला मालक साहेब विचारतात. तर मालक साहेब म्हणतात, "हां, छान, चांगली गोष्ट आहे. तुला क्लायंट चांगले हँडल करता येतात." तर आता शिल्पा ते म्हणते आरतीकडे बघून, म्हणजे ही? ही जाणार आहे पृथ्वीबरोबर?" तर लगेच प्रेक्षकांनो इकडे ना युगंधर पुढे म्हणतो, "अगं, ती हुशार मुलगी आहे. तिला क्लायंट कसे हँडल करायचं ते कळतात. ज्या पद्धतीनं ती क्लायंट हँडल करते ते मी स्वतः बघितलेलं आहे." असं म्हणून कौतुक करतात बरं का आणि म्हणतात, "शाब्बास! आता तू आहे म्हटल्यानंतर मला अजिबात काही काळजी नाहीये." असं युगंधर पुढे शिल्पाताईला म्हणतो. तर प्रेक्षकांनो शिल्पाताईचं तोंड पडलेलं आहे बरं का, आरतीवर विश्वास दाखवलाय त्यामुळे. तर आरती म्हणते, "झाली आहे माझी सगळी तयारी." तर प्रेक्षकांनो आणि थँक सुद्धा म्हणते बरं का ही आरती युगंधरला. तर विद्याधरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. आता नेमकं ते काय आहे ते कळेल आपल्याला, कारण विद्याधरच इथे गेम चेंज करणारा माणूस आहे बरं का. तर आता आरती विचारते आनंदीला, की "आनंदी, अगं पृथ्वीनं ते पत्र वाचलं का? चिठ्ठी वाचली आहे का?" तर आनंदी म्हणते, की "नाही वाचली." आत्ता वाचत असेल बहुधा तो. असं सगळ्या दोघींची खुसूर-खुसूर चालू आहे तिथे. आरती आनंदीला धीर देतेय. आता तिकडनं पृथ्वी येतोय, "गुड मॉर्निंग एव्हरीवन" असं म्हणत. "चला निघतो मी, बाय-बाय" असं तो म्हणत असतो. तर शिल्पाताई म्हणते, "कुठे निघतो? नाश्ता कर. उपाशीपोटी घरातून बाहेर पडायचं नसतं माहिती आहे ना तुला? नाश्ता करून जा. वाढ" असं नोकराला सांगते बरं का, ऑर्डर कशी देते बरं का. तर पृथ्वी म्हणत असतो, "आत्या मी निघतो, मला उशीर होतोय, मी आता नाही काही खात." तर इकडे ना प्रेक्षकांनो विद्याधर पण संशयाने बघतोय पृथ्वीकडे. शिल्पात्या म्हणते, "बस म्हटलं ना." आणि मग तर ते वाढा. तर शिल्पात्याला आता पृथ्वी म्हणतो, "तू इतकं प्रेमाने वाढतीये म्हणतेस, तर मी नाही कसं म्हणणार आहे?" तर आरती म्हणते आनंदीच्या जवळ येऊन, "अगं आनंदी, हा इतका रिलॅक्स दिसतोय म्हणजे ह्याने अजून पत्र नाही वाचलेलं बहुतेक." तर आनंदीला पण आता ते जाणवतंय, की त्याने पत्र नाही वाचलेलं आणि विद्याधर सुद्धा असा संशयाने बघतोय या पृथ्वीकडे. आता आनंदी काय करते बघा, आनंदी हळूच ना छायाताईंना हाक मारते आणि म्हणते, "छायाताई, जरा वर जाऊन बघाल का पृथ्वीने ती चिठ्ठी वाचली आहे का नाही ते?" तर छायाताई आले लगेच असं म्हणत ना तिकडनं बाहेर पडतात. प्रेक्षकांनो बाकी सगळे इथे नाश्ता करतात बरं का, पण आरतीला कोणी म्हटलेलं नाही, "तू जरासं खा" म्हणून. असो, तर इथे ना छायाताई आता पृथ्वीच्या रूममध्ये आल्यात. त्या इकडे-तिकडे शोधाशोध करतायत. बेडच्या इथे बघतायत, ड्रेसिंग टेबलवर वगैरे बघतायत आणि म्हणतात, "पृथ्वी साहेबांना वाचली असेल का नसेल चिठ्ठी, पण इथं तर कुठे दिसत नाहीये." असं सगळं इथं छायाताईंचं म्हणणं चाललंय. तोपर्यंत टेबलावर ना त्यांना एका ठिकाणी तिथे चिठ्ठी दिसतीये. त्यामुळे त्या ती चिठ्ठी घेऊन धावतच खाली येतायत. प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय घडतंय ते. पृथ्वी म्हणतो तेवढ्यात, की "मी पळतो आता." तर शिल्पाताई त्याला म्हणत असते, "अरे नीट खा ना तू." तर पृथ्वी म्हणतो, "आत्ता तुला माहिती आहे ना, मी नाश्ता जरा लाईटच करतो आणि मला खरंच खूप उशीर होतोय अगं. बाय काकू, बाय काकू, बाय माई." असं म्हणत ना तो निघतो तिकडनं. तर हा मूर्ख माणूस तसाच चाललाय, पत्र न वाचता. म्हणजे याचा अर्थ माझा सगळा प्लॅन फ्लॉप गेला की काय? असं इकडे विद्याधरच्या मनामध्ये विचार चाललेला आहे. तर छायाताई तेवढ्यात येऊन म्हणते आनंदीला, "आनंदीताई, हे बघा, ही चिठ्ठी ना वाचली नाहीये बहुतेक त्यांनी. कारण ती टेबलावर तिथेच होती." असं म्हणत ते लेटर जे काही पत्र आहे, चिठ्ठी आहे, ती छायाताई इकडे आनंदीच्या हातात देतायत आणि आनंदीला आठवतंय, की कसं त्या पत्रामध्ये तिनं काय-काय लिहिलेलं आहे, की "पृथ्वी आणि मिताली, मी तुमची आई आहे आणि मी मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे. या घरची मोलकरीण नाही तर मी सून आहे." असंच तिनं लिहिलेलं असतं. तर आता आनंदी म्हणते मनातल्या मनात असं वाटतंय, की देवाला सुद्धा असंच वाटतं, की हे सत्य पृथ्वीच्या समोर येऊ नये म्हणून. तर इकडे पृथ्वी बाय म्हणून निघत असतो आणि एकदम थांबतो बरं का. तर आता थांबून तो आनंदीजवळ येतो आणि एकदम काय म्हणतो बघा, "एक महत्त्वाचीच गोष्ट विसरलो.
इतक्या महत्त्वाच्या मोठ्या मीटिंगला जातोय आणि तुला बाय म्हणायचं विसरून गेलो, असं आनंदी जवळ येऊन प्रेमाने आणि कौतुकाने बोलतोय बरं का. तर या धनश्रीचा चेहरा बघा लगेच कसा झालाय ते. आणि आता येतो मी असं इथे पृथ्वी सांगतो आणि पृथ्वी जोपर्यंत बाहेर आता वळणार, तर त्याचं लक्ष जातं की आनंदीच्या हातामध्ये ना काहीतरी चिठ्ठी आहे. आणि आता पृथ्वी आनंदीकडे बघतो, एकदा त्या चिठ्ठीकडे बघतो आणि म्हणतो, "हे पाकीट" म्हणजे त्या लिफाफ्याकडे बघून म्हणतो, "हे हे तर माझ्या रूमच्या टेबलवर होतं ना?" असं विचारतो बरं का पृथ्वी आता आनंदीला. तर प्रेक्षकांनो, आनंदी अशी ना बघत राहते. तर आता पृथ्वी आनंदीकडे संशयाने बघतोय आणि विद्याधरच्या मनात चाललंय, की चला आता काहीतरी धमाका होईल किंवा आता माझा डाव सफल होईल, असं सगळं विद्याधरच्या डोक्यात चाललंय. पृथ्वी विचारतोय त्या आनंदीला, की "तुझ्याकडे हे पाकीट कसं आलं? काय आहे नक्की ह्याच्यामध्ये?" असं सगळं विचारतोय तो. तर आता प्रेक्षकांनो, आनंदी काय आहे ते सांगेल का त्याला, की वेगळंच काहीतरी असेल त्याच्यामधून ते कळेल आपल्याला. आनंदी म्हणते, "ते पृथ्वी, यात मी ना तुझ्यासाठी ना एक चिठ्ठी लिहिलेली आहे." तर पृथ्वी म्हणतो, "चिठ्ठी? आणि ती पण माझ्यासाठी?" "अगं आनंदी, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. तुला जे काही बोलायचंय ते तू थेट माझ्या तोंडावर बोलू शकतेस. तुला चिठ्ठी लिहायची काय गरज पडली?" असं पृथ्वी विचारतो आनंदीला. आणि बाकी सगळे पण आता संशयाने बघतायत, की नेमकी ही भानगड काय चालली आहे? कुणालाच काही कळत नाहीये बरं का. माई, बापू, धनू सगळेजण असे बघतायत. विद्याधरला मात्र माहिती आहे त्याच्यात काय आहे ते. त्याच्यामुळे तो असा ना फक्त मजा बघतोय. पृथ्वी म्हणतो, "अगं बोल ना, तू गप्प काय आहेस? काय आहे त्या चिठ्ठीमध्ये किंवा का तुला चिठ्ठी लिहायची गरज पडली?" तर आनंदी म्हणते, "मला जे काही म्हणायचंय ना, ते या चिठ्ठीमध्ये आहे. तू प्रवासात घेऊन जा आणि मग ती चिठ्ठी वाच." असं इकडे आनंदी सांगते पृथ्वीला या. तर पृथ्वी 2 मिनिटं बघत राहतो आनंदीकडे आणि म्हणतो, "एवढा सस्पेन्स? आता तर मला आत्ताच्या आत्ता हे वाचावं लागणार आहे आणि 2 मिनिटांनी काय फरक पडतो?" असं म्हणत ना इकडे पृथ्वीनं ती चिठ्ठी पुढे येतो, ते पाकीट उघडतो, ती चिठ्ठी उघडतो आणि ती चिठ्ठी वाचायला चालू करतो बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे आनंदीच्या ना पोटात असा गोळा येतोय. आरतीच्या पोटात सुद्धा गोळा येतोय, की आता पृथ्वी कसा रिएक्ट करेल, काय-काय बोलेल हे सगळं आठवून असं डोळ्यासमोर इमॅजिन करून. पण प्रेक्षकांनो बघा, हा सस्पेन्स भयानक आहे. अजून सुद्धा त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय हे आपल्याला सुद्धा कळत नाहीये. कसं कळेल? कारण ती चिठ्ठी काय झालेली आहे, बदलली गेलेली आहे कशी, ते एपिसोडच्या शेवटपर्यंत कळेल आपल्याला. बघा, बापू विचारतायत पृथ्वीला, की "अरे काय झालंय काय नेमकं?" कारण पृथ्वीची रिएक्शन्स आता बदलत चालली आहे बरं का हळू इथे चिठ्ठी वाचताना. त्यामुळे माईसुद्धा म्हणते, "काय झालं? काय लिहिलंय त्याच्यामध्ये?" असं विचारते. तर आता पृथ्वी 2 मिनिटं असं त्या बघत राहतोय. इकडे आरती तर घाम पुसतीये. शिल्पात्या पण तेवढ्यात ओरडून विचारते, "अरे बोल ना, नेमकं काय झालंय? काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये?" त्यामुळे आता प्रेक्षकांनो, पृथ्वीचं एक्सप्रेशन बघा हां. आधी तो हसत असतो आणि मग नंतर तो रागावतोय, म्हणजे चेहरा असा ना त्याचा एकदम हे होतोय. शिल्पात्या म्हणते, "अरे बोल ना, काय झालंय?" तर आता पृथ्वी एकदम चिडून विचारतो, "व्हॉट द हेल इज धिस?" हे सगळं काय आहे? असं एकदम तो म्हणतो बरं का रागावून. आता आनंदी पण अशी ना आता त्याला म्हणजे तिला अपेक्षित असतं, की अशीच रिएक्शन येणार आहे पृथ्वीची. त्यामुळे ती जरा शांतच असते. बाकी सगळे मात्र पृथ्वीकडे असे एकदम ना संशयाने बघतायत. कारण कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये नेमकं काय झालंय ते. कारण पृथ्वी तर नुसता ओरडतोय, "काय आहे हे?" असं जोरजोरात आनंदीकडे बघून विचारतोय तो. आता बघा हां प्रेक्षकांनो, पुढे काय घडतंय ते. आता आरतीचं पण असं ना धाबं दणाणलंय पृथ्वीचा हा अवतार बघून चिडलेला. आणि आनंदी तर गप्पच बसली. बाकी सगळेजण आता उठून उभे राहिलेत आणि पृथ्वीकडे बघतायत, की नेमकं का असं तो ओरडतोय ते. कारण सगळेजण एकच प्रश्न विचारतायत, की काय लिहिलंय ह्याच्यामध्ये? पृथ्वी काय करतो बघा, ती चिठ्ठी ना सरळ आपल्या हातामध्ये घेतो. त्याचे 2 ते 4 तुकडे करतो, फाडतो ती चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीचे कागद जे काही आहे ते आनंदीच्या तोंडावर ना असे फेकून टाकतो. आणि प्रत्येकजण मात्र एकमेकांकडे बघत राहिलाय संशयाने, की हे नेमकं काय चाललंय? कुणालाच काही कल्पना येत नाहीये, की त्याच्यामध्ये काय लिहिलंय किंवा काय झालंय ते. अगदी धनश्रीपासून बाकी सगळेजण ना संशयाने बघतायत आनंदीकडे आणि पृथ्वीकडे. पृथ्वी जेव्हा जेव्हा चिठ्ठी आनंदीच्या चेहऱ्यावरनं अशी उडवतो, तेव्हा आनंदी एकदम अशी हक्काबक्का होते, जराशी घाबरल्यासारखी होते. पण या सगळ्यामध्ये एकच माणूस हसतोय, तो म्हणजे विद्याधर. आता प्रेक्षकांनो, जरा सस्पेन्सच दाखवलाय फक्त. शिल्पा त्या परत विचारते, "अरे काय झालं? नेमकं काय लिहिलंय चिठ्ठीमध्ये ते कळेल का मला?" तर धनश्री सुद्धा म्हणते, की "हो ना, असं काय लिहिलंय त्या चिठ्ठीत? आम्हाला बी कळू दे की." तर प्रेक्षकांनो, पृथ्वी या कुणाला बाकी बोलू देत नाही आणि 1 मिनिट असं म्हणतो बरं का नुसतं. आरती पण अशी ना कशी रडतीये जरा-जराशी. तर लगेच आता पृथ्वी म्हणतो, "या चिठ्ठीत तिनं जे काही लिहिलंय ना, त्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये." असं सगळं आता पृथ्वीचं बोलणं चाललेलं आहे आणि तो रागाने आपल्या मुठी-बिठी आवळतोय. इकडे आनंदी म्हणते, "पृथ्वी" असं हाक मारते नुसती. पण प्रेक्षकांनो, इकडे पृथ्वी म्हणतो, "आनंदी, तुला जे काही बोलायचं होतं ते तू त्या चिठ्ठीमध्ये लिहून मोकळी झाली होतीस. आता मी बोलणार आहे आणि
तू फक्त ऐकणार आहेस माझं, असं रागावून बोलतोय हा पृथ्वी. आता प्रेक्षकांनो काय नेमकं सांगायचं असेल या पृथ्वीला, काय बोलेल ते बघत राहा बरं का. कारण एक ट्विस्ट येणार आहे. पृथ्वी पुढे म्हणतो, आणि आता मी जे काही बोलणार आहे ना, ते फक्त तुझ्यासाठी नाही आहे आनंदी, तर या संपूर्ण निंबाळकर कुटुंबासाठी असेल. आणि संपूर्ण निंबाळकर कुटुंब मात्र पृथ्वीकडे धक्का लागल्यासारखं बघतंय. कुणाच्या काहीही लक्षात येत नाहीये की काय लिहिलंय, काय झालंय. आता पृथ्वी बघा असा एकदम ना आनंदीकडे रागाने बघतोय, आणि तो म्हणतोय एकदम, "तू आमच्यासाठी परकी नाहीयेस." आणि हे ऐकल्यानंतर ना सगळेजण आता पृथ्वीकडे एकदम परत बघतात. हे काय नवीनच आम्ही ऐकतोय. तर पृथ्वी पुढे म्हणतो, "तू आमच्यासाठी परकी नाहीयेस. तू आमच्यासाठी ह्या कुटुंबाचा एक भाग आहेस." अशा शब्दामध्ये सांगतो बरं का. आणि म्हणतो, "तू आता फॅमिली मेंबर आहेस." असं बोलतोय बरं का पृथ्वी. आणि आनंदीला मात्र असं जे संशय येतोय, आश्चर्य पण वाटतंय की हे नेमकं काय चाललंय. पृथ्वी पुढे म्हणतो, "आनंदी, हे बघ, तू या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलंयस ना, त्याच्यामुळे आपल्या दोघांमधलं नातं जे काही आहे ते अजून घट्ट झालंय," असं म्हणतोय हा पृथ्वी. आणि आता प्रेक्षकांनो इकडे तर आता बाकी सगळे अजून संशयाने बघतायत, हसतायत सुद्धा, कारण त्यांना हे ऐकून बरं वाटतंय पृथ्वी जे काही बोललाय ते. प्रेक्षकांनो पुढे पृथ्वी असं काही करणार आहे ना, की त्याच्यामुळे एक वेगळंच अजून आपल्याला बघायला मिळणार आहे. पण हे विद्याधर मात्र खुनशी हसतोय बरं का. बाकी सगळेजण आनंदाने हसतायत, की चला पृथ्वीनं मान्य केलंय, की आनंदी घरची आहे वगैरे. पण विद्याधरच्या डोक्यात काय चाललंय हे विद्याधरलाच माहिती. धनश्रीला पण समजून येत नाहीये. एकदम हा पृथ्वी असा बदललाय का? त्यामुळे ती सुद्धा संशयाने बघतीये. आणि आनंदी सुद्धा इकडे संशयच आहे तिच्या मनामध्ये, की खरंच हे सगळं खरं वाचल्यानंतर पृथ्वीची ही रिएक्शन आहे असं म्हणून ती सुद्धा विचार करते. आता पृथ्वी काय करतो बघा प्रेक्षकांनो, पृथ्वी ना आनंदीच्या जवळ जातो, आनंदीकडे बघतो, आणि 2 मिनिटासाठी आनंदीला ना घट्ट मिठी मारतो प्रेक्षकांनो. आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, आणि आनंदीच्या डोळ्यात पण. तर आरतीला ह्या समोर घडणाऱ्या घटनेवर विश्वासच बसत नाहीये. शिल्पा आत्या पण अशी शॉक लागल्यासारखी रिएक्शन देते, की हे नेमकं मी काय बघतीये. आणि पृथ्वी तर असा ना एकदम इमोशनल झालाय. आनंदी तर इमोशनल झालीच आहे पृथ्वीची ही रिएक्शन बघून, पण पृथ्वी तर खूपच इमोशनल झालाय. आणि माई बापू दोघं सुद्धा खुश झालेत. पण शिल्पात त्याच्या हे काही पचनी पडत नाहीये बरं का, जे काही चाललंय ते. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण इकडे विद्याधर मनातल्या मनात म्हणतोय, "मी सगळा गेम पलटलाय आनंदी. ती चिठ्ठी मी पूर्णपणे बदलून टाकलेली आहे." आणि मग फ्लॅशबॅकमधली घटना दाखवली आहे, की विद्याधरने नेमकं कशी चिठ्ठी बदलली आणि काय केलेलं आहे ते. पण प्रेक्षकांनो चिठ्ठीत काय आहे ते अजून सुद्धा कळलेलं नाहीये. त्यामुळे सस्पेन्स अजून टिकून आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. तर इथे आनंदीनं ना त्या दिवशी बघा रात्रीची चिठ्ठी जी काही आहे ती अशी आतमध्ये भिरकवलेली असते, दरवाजाच्या फटीतनं आतमध्ये टाकलेली असते. आणि आनंदी जेव्हा तिकडनं निघून जाते, तेव्हा आनंदी निघून गेल्यानंतर तिच्या मागोमाग इथे विद्याधर येऊन उभा राहतोय. आणि त्याला कळत नाहीये, की ही आनंदी नेमकी इतक्या मध्यरात्रीच्या वेळेला पृथ्वीच्या रूम बाहेर काय करतेय. हा प्रश्न पडलाय विद्याधरला. त्यामुळे विद्याधर त्या दृष्टीनं आपला आता विचार करतोय, की नेमकं ही इकडं कशाला आली होती. त्याच्यावर पाळत ठेवल्यासारखाच आहे बरं का हा विद्याधर. आणि म्हणतो पुढे तो, आणि पृथ्वीच्या दारातनं तिनं आत नेमकं काय ढकललंय हा प्रश्न पडलाय. नक्कीच काहीतरी काळबेरं सुरू आहे बरं का हिच्या मनामध्ये, असं त्याच्या डोक्यात विचार चाललेत विद्याधरच्या. आणि म्हणून तो काय करतो, आपल्या खिशातली एक स्पेअरची किल्ली काढतो आणि म्हणतो, "आनंदी, तुझा कुठलाच डाव मी यशस्वी होऊ देणार नाहीये. बघूया तरी त्या पाकिटात तिनं नक्की काय आत ठेवलंय ते." असं म्हणत ना खिशातली किल्ली काढलेली आहे याने, आणि ते रूमचा दरवाजा उघडतोय पृथ्वीच्या, आणि आतमध्ये जातो. आणि आत जायच्या आधी बघतोय, की बाहेरनं कोण आलंय, कोण नाही. आणि असं बघत तो पृथ्वीच्या रूममध्ये जातो विद्याधर, आणि ती चिठ्ठी जी काही टाकलेली आहे ते पाकीट त्याला दिसलेलं आहे. ते पाकीट तो उघडतो आणि वाचतो डायरेक्ट काय काय लिहिलंय त्या पाकिटामध्ये, त्या लेटरमध्ये. तर त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं, की "प्रिय पृथ्वी आणि मिताली, माझं एक खूप मोठं सत्य तुम्हाला मला सांगायचंय. मी तुमच्याशी खोटं बोलले त्याबद्दल मला माफ करा. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला जागण्यासाठी मी हे लिहीत आहे. मग हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोनही केला होता, पण तुम्हाला वेळ नव्हता. आणि हे माझं सत्य आहे." असं म्हणत ना पुढे सत्य सांगते ती, की "मी या घरची मोलकरीण नाहीये, तर मी या घरची सून आहे. आणि मी युगंधर निंबाळकर यांची पत्नी आहे. आणि तुमची आई आहे. जगाच्या दृष्टीने सावत्र आई असले तरी पण माझ्या दृष्टीने मी फक्त आईच आहे. मला खात्री आहे,
की तुम्ही दोघंही मला समजून घ्याल आणि मला माफ कराल. तुमची आई आनंदी. अशा शब्दामध्ये इकडे आनंदीनं जे पत्र लिहिलेलं आहे ते विद्याधरने वाचलंय आणि विद्याधर म्हणतोय पत्र वाचून, "असं कसं होईल आनंदी? तू एवढ्या गोड आणि प्रेमळ शब्दात पृथ्वीला तुझं सत्य सांगितलंस, तर माझ्या काळजाची आग थंड कशी होणार? माझा बदला कसा पूर्ण होणार? विद्याधर अजून जिवंत आहे हो आणि मी जिवंत असेपर्यंत हे यशस्वी होऊ देणार नाही. आता ह्या पत्राचा मसुदा आणि तुझ्या नशिबाचा नकाशा हा विद्याधर बदलणार, स्वतःच्या हातानं बदलणार." असं विद्याधर म्हणतोय बरं का. आणि त्याच्यामुळे तो काय करतो, त्या पत्राकडे बघतो आणि एकदा स्वतःशीच खुन्शी असतो. पत्र आहे तसं परत त्या बंद पाकिटामध्ये ठेवतो आणि आता त्याच्या डोक्यात काहीतरी शिजतंय बरं का. तो सरळ ना रूममध्ये येतो वरती इथे आणि रूममध्ये आल्यानंतर आता पुढे काय करतोय बघा हा. धनश्रीला सांगतो, "धने, जरा बाहेर जा, माझं काम आहे." तर धनश्री विचारत असते, "अहो तुम्ही रागावलाय का? काय झालंय सांगा?" तर इकडे विद्याधर म्हणतो, "मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. बाहेर जा म्हणजे जा." असं म्हणत ना धनश्रीला ना त्या रूममधनं बाहेर काढतो. धनश्री जात नसते. "अशी एक ठेवून दे ना," असं पण म्हणतो बरं का. आणि जरा कमी इकडे ना जबरदस्ती करतो आणि धनश्रीला रूममधनं बाहेर घालवतो. धनश्री म्हणत असते, "काय झालंय ते तरी सांगा." पण तो काही ऐकून म्हणजे बोलूच देत नाही इकडे. आणि धनश्रीला रूममध्ये बाहेर काढल्यानंतर ड्रेसिंग टेबलच्या इथनं कागद वगैरे घेतो आणि पेन वगैरे घेऊन आहे ते सोफ्याच्या खुर्चीवर बसून आता हा जो काही मसुदा लिहिणार आहे, तो मसुदा नेमका काय आहे ते बघा. आनंदीनं लिहिलेलं पत्र जे काही आहे त्यानं फाडलंय आणि त्या जागी दुसरंच पत्र इथे लिहिलेलं आहे. पण ते काय लिहिलंय त्या पत्रामध्ये हे मात्र सस्पेन्स आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण तो इतक्यात खोलला तर सगळा डाव संपेल ना या विद्याधरचा. तर इथे विद्याधर लिहितो, "प्रिय पृथ्वी आणि मिताली" एवढंच म्हणतोय हा. आणि सगळ्यात शेवटी "तुमची आई आनंदी" एवढंच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता बाकीचा पत्राचा मसुदा आहे तो काही आपल्याला सांगितलेला नाहीये. वेळ आल्यावर कळेलच तो. त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि एपिसोड्स जे काही आहेत ते शेवटपर्यंत न चुकता बघावे लागतील. तरच आपल्याला हा सस्पेन्स काय आहे लेटरचा तो कळून येईल येणाऱ्या भागांमध्ये. आता विद्याधर ते लेटर घेतो आणि मग स्वतःशीच खुनशीच हसतो इथे आणि म्हणतो, "हे बाळा, आता तू तेच वाचशील जो हे विद्याधर तुला वाचायला लावल. उद्या तू त्या आनंदीवर टाकलेला अतिविश्वास मी असा उडवून टाकीन तुझा, की तू ह्याच्यानंतर कधीच कुणावर विश्वास ठेवणार नाहीस. लगेच हिंमत करणार नाहीस विश्वास ठेवायची तू. कधीच नाही." असं सगळं ना पृथ्वीला इकडे मनातल्या मनात इथे विद्याधर म्हणतो आणि मग पुढे म्हणतो, की "आनंदी, बाळा माफ कर मला." आणि मग आनंदीनं जी काही लिहिलेली चिठ्ठी आहे ती इकडे विद्याधर फाडतो आणि तीच ती चिठ्ठी कालच्या भागामध्ये तो दारूच्या ग्लासमध्ये अशी ढवळून टाकतो आणि तो दारूचा ग्लास तोंडाला लावतो असं सगळं दाखवलंय. आता कळलं असेल तुम्हाला की विद्याधरने कशी चिठ्ठी बदलली आहे ते. विद्याधर त्या चिठ्ठीची व्यवस्थेमध्ये घडी घालतो. परत आहे तशी बंद लिफाफ्यामध्ये घालतो. धनश्रीला आपल्या खोलीत परत बोलवतो. "धने, ए धने, अगं ये आतमध्ये. काम झालंय आता माझं." असं म्हणत ना परत बोलवतो आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा धनश्री मात्र ना ह्याच्याकडे संशयानं बघतीये की नेमकं ह्याचं काय चाललंय ते. "जा, झोप जा जाऊन," असं पण इकडे सांगतो विद्याधर आणि म्हणतो, "आलोच मी, माझं अजून एक काम आहे ते करून येतो." आणि आता प्रेक्षकांनो विद्याधर बाहेर पडलाय बरं का तिकडनं. तर धनश्री मात्र गोंधळल्यासारखी इकडे-तिकडे बघत राहिली. हा विद्याधर परत आता पृथ्वीच्या रूमकडे गेलाय. आधी कोण येतंय कोण नाही ते बघतो आणि मग आनंदीने जशी ती चिठ्ठी सरकवली होती, भिरकवली होती आतमध्ये, तशीच इथे आत सरकवतो आणि मग म्हणतो, "आनंदी, या दाराखाली तू फक्त कागदाचा तुकडा ढकललेला नाही मी, तर तुझ्या नशिबाचे फासे जे काही आहेत ते पलटलेले आहेत. त्यामुळे आता बघ तुझा संसार कसा उलटा-पालटा होतोय ते, कसं मी काय-काय केलंय ते." असं स्वतःशीच बोलतोय तो आणि हसतोय ते खुनशी. आणि आता प्रत्यक्षात मनामध्ये म्हणतोय, "तुला माहिती पण नाहीये मी काय केलंय ते. कळेल हळू-हळू मी काय केलंय ते." असं म्हणत स्वतःशीच इकडे हसतोय. तर आता पृथ्वी आनंदीला मिठी सोडतो आणि मग ना आनंदीकडे बघत बघत असतो. तर आनंदी विचारते, "पृथ्वी, अरे तू खरंच ती चिठ्ठी वाचलीयस ना? पूर्ण वाचलीस ना?" तर पृथ्वी इथे म्हणतो, "हो आनंदी." आणि प्रेक्षकांनो ना इकडे आरती ना खूप अशी हसतीये. आनंदाश्रू येतायत तिला. पृथ्वी म्हणतो, "होय आनंदी, मी चिठ्ठी अगदी नीट वाचलेली आहे."
तू या घराला सोडून, आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीयेस, असं इकडे पृथ्वी म्हणतो बरं का. तर आता आरती डोळे पुसते आपले आणि ती आनंदीनं अशी बघत राहिली पृथ्वीकडे. तर पृथ्वी पुढे म्हणतो, "तू या फॅमिलीचा भाग आहेस आणि तुझा हा हक्क तुझ्यापासून कोणीही हिरावून नाही घेऊ शकत." या शब्दात पृथ्वी सांगतोय बरं का. आता धनश्री मात्र संशयाने बघतीये अजूनसुद्धा आणि शिल्पा त्याला पण पचत नाहीये हे जे काही चाललंय ते. माई मात्र खूप खुश आहे. तर आरती म्हणते, "ज्योतिबा तुझे खूप खूप आभार. शेवटी तू आनंदीचा मान राखलासच. खरोखरच आनंदी हा हक्क जो काही आहे तो डिझर्व्ह करते," असं इकडे आरती म्हणतीये. आणि आनंदी पुढे म्हणते, "पृथ्वी तुला खरंच माहिती नाहीये की ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे, ते तुला खरंच कल्पना नाहीये." तो पृथ्वी म्हणतो, "आनंदी, अगं तू सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस." आणि खूप प्रेमाने बोलतोय बरं का हा पृथ्वी आता ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग पुढे म्हणतो, "अगं आम्ही इतके लकी आहोत की तू आमच्या आयुष्यात आलीस." आणि हे बघ, "आनंदी आता रडणं बंद कर. मला मीटिंगला उशीर होतोय, पण मी परत आलं ना की आपण ह्याच्यावर शांतपणे जे काही असेल ते बोलूया," असं इकडे पृथ्वी सांगतो. आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडतंय ते. पृथ्वी येतो मी असं सांगतो आनंदीला आणि आरतीला म्हणतो की चला, असं म्हणत आता तिथे मीटिंगला जायला दोघं जण बाहेर पडलेत. जाताना अगदी आनंदात बाय असं म्हणून निघून जातो. आणि तो निघून गेल्यानंतर शिल्पा आत्या बघा प्रेक्षकांनो, इकडे ना आनंदीच्या जवळ येते आणि आनंदीला जरा कमी ओढून विचारते, "काय लिहिलं होतंस तू त्या चिठ्ठीमध्ये?" असं प्रश्न विचारते आणि म्हणते, "पृथ्वी तुला मिठी मारली." तर आता आनंदी म्हणते, "मी माझं सगळं सत्य लिहिलं होतं त्या चिठ्ठीमध्ये." आणि पुढे आनंदी जे काही लिहिलं होतं ते सांगते आणि म्हणते, "मी त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, की अशी परिस्थिती निर्माण झाली, की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालं. आणि मी निंबाळकरांची सून म्हणून या घरामध्ये आलेली आहे. मी नोकर म्हणून राहतीये, खरं मी निंबाळकरांची सून आहे, असं ते मी लिहिलं होतं." असं एकदम ना इकडे आनंदी सांगते आणि पुढे म्हणते, "मी हेही लिहिलं होतं, की जरी माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालं असलं, तरीसुद्धा मालक साहेब आयुष्यभर समीराताईंनाच त्यांची पत्नी मानत राहतील." असं इथे आनंदी पुढे सांगते आणि मग असंही म्हणते, की "शेवटपर्यंत तुमच्या सगळ्यांची आई देखील मानत राहतील समीधांनाच. म्हणजे मला तो हक्क देणार नाहीत किंवा मी तो हक्क घेणार नाही." आणि मी त्यांना विनंतीही केली होती, की या लग्नामुळे त्यांना मालक साहेबांना काही बोलू नये आणि माझ्या या नात्यामुळे त्यांना जर का त्रास होत असेल, तर मी हे घर सोडून निघून जाईन. असं सगळं मी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, असं आनंदी आता शिल्पात्यांना आणि बाकी सगळ्यांना सांगते. आणि मग पुढे म्हणते, "पण पृथ्वीने ते सगळं वाचल्यानंतर माझ्यावर न रागवता त्याने मला मिठी मारली." असं इकडे आनंदी म्हणजे तिलाच विश्वास बसत नाहीये, की हे सगळं खरं घडलंय असं. आणि शिल्पा त्यांना चमकून बघते बरं का या आनंदीकडे आणि रागाने सुद्धा बघते. बाकी माई आणि बापू मात्र खुशीत आहेत, की जे घडलं ते योग्य घडलं असं त्यांना वाटतंय. आनंदीला आनंदीचा हक्क मिळावा किंवा ज्या दोघांचं जे काही नातं आहे ते खरं पृथ्वीला समजलंय आणि त्याच्यामुळे पृथ्वी खुशीत आहे. या गोष्टीचं माई आणि बापूंना दोघांना समाधान आहे. पण प्रेक्षकांनो, शिल्पा त्याच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललंय. ते काय चाललंय ते समजेल आपल्याला हळू-हळू. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये इकडे युगंधर विचारतोय शिर्केंना, "त्या अवॉर्ड फंक्शनला नकार पाठवायचा होता, तो पाठवलात का?" तर त्यांना आत्ताच्या आत्ता मेल करा आणि सांगा, की "मी आणि आनंदी दोघं मिळून उद्या अवॉर्ड फंक्शनला येणार आहे." आणि प्रेक्षकांनो, हे ऐकल्यानंतर आनंदीला अजून धक्का बसतोय आणि ती म्हणते, "माई बापू, मी उद्या त्या कार्यक्रमाला मालक साहेबांसोबत एकटीच कशी जाणार?" तर इकडे माई विचारतात, "नक्की काय म्हणायचंय?" तर आनंदी म्हणते, "मला काहीच दिसत नाहीये आणि मी मालक साहेबांबरोबर एकटीच तिथे गेले तर त्यांना एका क्षणात केलेत, की मी अंध आहे आणि मग माझं हे जे काही नाटक चालू होतं हे सगळं सत्य आहे ते सगळं त्यांच्या समोर येईल. नेमकं खरंच असं घडेल का ते बघूया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब